रिलायन्स नागोठणे संलग्न नवीन प्रकल्पाविरोधात बेंडसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली होती। आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील शेतकरी, मत्स्य व्यावसायिक, स्थानिक भूमिपुत्र यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, बेंडसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन पेन तहसीलदार तानाजी शेजाळ आणि नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषण स्थळी जाऊन लेखी आश्वासन दिल्याने बेमुदत आमरण उपोषण आता स्थगित करण्यात आलं आहे। तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वगैरे 4 उपोषण विषय उपोषण मागे जाण्याबाबत उपरोक्त विषयानुसार आपण दिनांक 1/4/2025 पासून रिलायन्स कंपनीमधील विविध मागण्यांकरता उपोषणासाठी बसला असून त्या अनुषंगाने 4/4/2025 रोजी कंपनीचे अधिकारी व आपल्या गावातील प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली। सदर बैठकीमध्ये आपल्या 1 ते 8 मागण्याबाबत कंपनी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे असून आपण उपोषण सारखा मार्ग न अवलंबता उपोषण मागे घ्यावा ही विनंती। हा पत्र आपला तहसीलदार साहेब यांचा करता बैठकीसाठी आपण गगन रामचंद्र आरसुले, यशवंत काशीनाथ टिके, धनशील सावंत, असिफ मोमीन, विजय हटम, अनंत ग्रामस्थ होते। त्यांच्याबरोबर चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झालेली। सर्व मुद्दे जवळजवळ सर्व मुद्दे आम्ही चर्चा केलेली होती। प्रत्येक मुद्द्याने काय डिसिजन घ्यायचं ते तुम्हाला सांगतीलच डिटेल्समध्ये। त्यानुसार आम्ही आपल्याला तसं पत्र देतो, आपण उपोषण मागे येऊ। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।